समृद्ध माती तरच शेती. जर माती चांगली असेल तरच शेती पॉसिबल आहे सध्याच्या काळामध्ये. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला सांगण्यात आलंय की सेंद्रिय शेती गरजेची. सेंद्रिय शेती हा काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. परंतु सेंद्रिय शेती का गरजेची आहे, का आपल्याला सेंद्रिय शेती करायची गरज आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, ते करणं का गरजेचं आहे आपल्याला. इंटरक्रॉपिंग करावं लागते, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खतं वगैरे टाकावं लागतात. तर ते गोष्टी का गरजेच्या आहेत, या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुयोग आणि आज आपण जाणून घेणार आहोत की सेंद्रिय शेती खरंच गरजेची आहे का. तर गरजेची जर का गरजेची आहे, जर गरजेची नाही तर का गरजेची नाही आहे. आता आपण बरेचदा बघतो की शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण पाणी देतो त्यानंतर आपल्याला पांढरा थर आलेला दिसतो. ते असते सॉल्टी सॉईल झालेले असते. म्हणजे आपल्याला त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालेलं असतं. तर या गोष्टी होतात. सेंद्रिय शेती न केल्याचे परिणाम आहे युरिया जास्त वापरल्याचे, जे रासायनिक खतं असतात ते जास्त वापरल्याचे परिणाम आहे. आपण जेव्हा स्प्रे घेतो, तणनाशकाचा वगैरे स्प्रे घेतो जेव्हा तणावरती गवतावरती, त्यावेळेस आपल्याला आढळतं की झाड पूर्ण वाळतं वाळतं तर वाळतं, ते पार त्याच्या मुळापर्यंत वाळतं. म्हणजे याचा अर्थ की आपण जे स्प्रे करतोय ते पूर्ण मातीमध्ये खोलवर जातंय. म्हणजे जे आपण तणनाशक वापरतोय ते माती खराब करतंय. आता मातीचा पीएच आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. मातीचा पीएच हा 6 ते 7.5च्या दरम्यान असला पाहिजे. त्यापेक्षा कमी जास्त असेल तर सॉईल ॲसिडिक होऊन जाते, म्हणजे माती ॲसिडिक होऊन जाते. तर जेव्हा आपण शेती करत असतो तेव्हा आपल्याला आढळतं की शेतीमध्ये शेती करत असताना बरेचसे झाड लहान राहतात, मोठे होतात. काही झाड लहान राहतात, काही झाडं मोठे होतात, काही झाडं पिवळे पडतात, काही झाडांचा पाला लहान राहतो, काही झाडांची वाढ खुंटते. तर या गोष्टी कशामुळे होतात आणि कितपत आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करणे गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणं शक्य नाही. जमिनीवरती पांढरा थर येतो. त्या थर कशामुळे येतो, तर त्यामध्ये असतं सॉल्टी जमीन होते, जेणे जमिनीची सुपीकता कमी होते. आता जमिनीची सुपीकता कमी होते म्हणजे पीक निघण्याचं उत्पादन कमी होईल. आपल्याला लगेच प्रॉब्लेम येणार नाही आहे, परंतु 4 वर्षाने 5 वर्षाने आपल्याला त्या गोष्टीचा कुठंतरी प्रॉब्लेम येणार आहे. आणि पाणी होल्डिंग कॅपॅसिटी वाढते मातीची. जर आपण सेंद्रिय शेती नाही केली तर जमीन भुसभुशीत राहत नाही. त्यानंतर जमीन कडक होते आणि जे पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थितपणे होत नाही. तर या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला सेंद्रिय शेती करणे शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग खरंच गरजेची आहे का? तर काही प्रमाणात गरजेची आहे. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग जर नाही केली, सेंद्रिय शेती जर आपण सेंद्रिय खताचा जर वापर नाही केला, सेंद्रिय शेती जर आपण नाही केली, तर सॉईल ॲसिडिक होते. त्यानंतर सॉईल सॉल्टी होते, म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त होतं सॉईलमध्ये. त्यानंतर मातीची जी सुपीकता आहे ती राहत नाही. आपल्याला जे पीक घ्यायचं आहे ते चांगल्या प्रकारे येत नाही शेतीमध्ये. तर या अडचणींना आपल्याला सामोरं नाही जावं लागावं आणि या अडचणी आपल्याला समोर यावं नाही म्हणून यामुळे आपल्याला शेतीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग करणं खूप गरजेचं होतं. तर ऑर्गॅनिक फार्मिंग 100% सध्याच्या काळामध्ये पॉसिबलच नाही आहे. कारण आपल्याला सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त असतात, आपलं उत्पन्न कमी होतं, जे आपल्याला चांगलं वाटत नाही. त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग 100% करणं शक्य होत नाही. परंतु आपल्याला या प्रमाणात करायची की आपल्याला त्यापासून उत्पन्नही झालं पाहिजे, आपली जमीनही नापीक नाही झाली पाहिजे आणि आपल्याला त्यापासून चांगले भरघोस उत्पन्नही मिळालं पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यानंतर आपलं उत्पन्न वाढतं, 100% वाढतं. पण रासायनिक खतांचा वापर करण्याकरता जर सेंद्रिय खतांचा वापर केला तर आपल्याला कित्येक प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळू शकतं. मग आपल्याला ऑर्गॅनिक करायचं म्हणजे काय करायचं? तर ऑर्गॅनिक करत असताना ऑर्गॅनिक शेती करत असताना आपल्याला त्यामध्ये शेणखताचा वापर करायचा आहे, गांडूळ खताचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला स्लरी वापरायची आहे, जे आपण शेण त्यानंतर गोमूत्र यापासून बनवतो स्लरी, ती स्लरी वापरायची आहे. स्प्रे करण्यासाठी आपल्याला काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स मिळतात, ते वापरायचे आहेत. ऑर्गॅनिक पेस्टिसाइड आपण घरी तयार करू शकतो, ते वापरू शकतो. आपल्याला काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वापरायचे आहे. आपल्याला स्प्रे घ्यायची गरज पडणार नाही यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. आता गवत झाल्यानंतर आपण त्यामध्ये कटर मारू शकतो. जर समृद्ध माती तरच शेती. जर माती चांगली असेल तरच शेती पॉसिबल आहे सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे मातीची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर मातीला आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं खतं वगैरे दिली तर आपल्याला 100% उत्पन्न मिळू शकतं. मी असं नाही म्हणत की आपण 100%
ऑर्गॅनिक झालं पाहिजे, परंतु आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करणंही गरजेचं आहे. कारण आपल्याला त्या शेतीपासून वेळोवेळी उत्पन्न घेणं आहे आणि आपल्याला लागवड करून परत उत्पन्न मिळालं पाहिजे आणि जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे ते खराब नाही झालं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला येणाऱ्या काळासाठी आपल्याला जमीन ही साठवून ठेवणं आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन शेतीविषयक माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.